Hello friends, I am Sau Sarita Chaudhary. Welcome back to all friends. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, काल आपण 8वीच्या इंग्रजी 3.1 व्हाय ह्या कवितेचा इंग्लिश वर्कशॉपला सुरुवात केलेली आहे. त्यातील 1, 2 आणि 3 प्रश्न आपण कालच्या तासिकेत अभ्यासले आहेत. तेव्हा आता सर्वांनी आपली इंग्रजीची पुस्तके उघडायची आहेत आणि पान नंबर 58 समोर उघडून ठेवायचे आहे. यामध्ये प्रश्न 4 आपल्याला बघायचे. कंप्लीट द वेब डायग्राम. बघा आता या ठिकाणी एक वेब आपल्याला दिसते. द लिटिल बॉय वॉन्ट्स टू नो. नंतर खाली आपल्याला दिसतंय व्हाय 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 व्हाय. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे वेब कंप्लीट करायचे. ही एक ॲक्टिव्हिटी आहे आणि ही ॲक्टिव्हिटी आपल्याला परीक्षेत विचारली जाऊ शकते. बघा आता विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, लहान मुलाला जाणून घ्यायची आहे. काय जाणून घ्यायचे आहे? लहान मुलाला काय जाणून घ्यायचे आहे? तर व्हाय द बॉय लिटिल वॉन्ट्स टू नो. लहान मुलाला जाणून घ्यायची आहे. काय जाणायचे आहे? तर आता तुम्ही कविता उघडा. कविता तुम्ही ती वाचून काढायची. सुरुवातीला एक 5 मिनिट त्या कवितेला वाचनासाठी आपल्याला द्यायची. कविता वाचल्यानंतर जेव्हा आपण कविता वाचतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की बघा, सेकंड स्टँझामध्ये ही वॉन्ट्स टू नो व्हाय वुड शुड स्विम, व्हाय लीड द मार्बल्स अँड सिंक, व्हाय स्टार्स शुड शाईन अँड विंड्स शुड ब्लो, अँड व्हाय वी ईट अँड ड्रिंक. ही वॉन्ट्स टू नो what makes the clouds, why they cross the sky, why they sings the sun behind the hills, why the flowers die. He wants to know why the wind should come, why pop guns should go pop, why the ocean ebbs and flow. He wants to know why fish have gills, why boys cannot fly, why steam comes from the kettle spout and rain falls from the sky. He also wants to know why coal should burn and not a bit of stone. He wants to know why ice should melt, why spiders eat the flies, why bees should sting, and why the east should make the duck to rise. बघा आता या ठिकाणी त्या छोट्याशा मुलाला, तो जो मुलगा आहे तो एक जिज्ञासू मुलगा आहे आणि अशा या जिज्ञासू बालकाच्या न संपणाऱ्या अमर्याद प्रश्नांची यादी या ठिकाणी आपल्याला मांडायची आहे. त्या लहान मुलाच्या मनामध्ये निर्माण होणारं जे कुतूहल आहे त्याचं वर्णन या कवितेमध्ये केलेलं आहे. ते कुतूहल तो व्यक्त करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. त्याला जाणून घ्यायचंय व्हाय वुड शुड स्विम, लाकूड का तरंगते, शिसे व गोट्या का तरंगत नाहीत. त्याला जाणून घ्यायचं आहे की तारे का चमकतात, वारे का वाहतात, माणसाला खाण्यापिण्याची गरज काय, ढग कसे का तयार होतात, ते आकाशात का विहारतात, सूर्य टेकड्यांच्या मागे का लपतो, फुले का कोमेजतात, भात्यामधून हवा का बाहेर येते, खेळण्यातील बंदूक फट असा आवाज का करते, महासागरात भरती व ओटी का निर्माण होते, माशांना कल्ले का असतात, मुलगे का उडू शकत नाहीत, कोळसा का जळतो मग दगड का जळत नाही, सफरचंदाच्या घरामध्ये बिया कशा जातात,
या सगळ्या गोष्टीचं त्याला आश्चर्य वाटत असतं. बर्फ का वितळतो, कोळी, कीटक, माशा का खातात, मधमाशा डंक का मारतात, इस्टमुळे भिजवलेले पीठ का फुगते, असे अनेक प्रश्न या बालकाच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याला जाणून घ्यायची आहेत. तर या ठिकाणी आपल्याला हे सगळं द लिटिल बॉय वॉन्ट्स टू नो, तर त्या पुढच्या ओळी ज्या आहेत त्या आपल्याला त्या ठिकाणी लिहायच्या आहेत. सेकंड स्टॅन्झामध्ये ही वॉन्ट्स टू नो व्हाय वूड शूड स्विम. नंतर दुसरं आपण लिहू शकतो व्हाय लीड अँड मार्बल सिंग. तिसरं लिहू शकतो व्हाय स्टार शुड शाईन अँड विंड्स शुड ब्लो, व्हाय वी ईट अँड ड्रिंक. अशा पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतो. आता विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, यामध्ये ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये आणखी एक महत्त्वाचं असं म्हणजे की इंग्रजीमध्ये क्लॉज असतात. हे क्लॉज दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे मेन क्लॉज आणि दुसरा म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज. मग क्लॉज म्हणजे काय, तर जो शब्दसमूह एका वाक्याचा भाग असतो आणि ज्याच्यामध्ये कर्ता आणि क्रियापद असते, अशा समूहाला क्लॉज असं म्हणतात. मग आता ह्याच्यामध्ये दोन भाग असतात त्या क्लॉजमध्ये. एक म्हणजे मेन क्लॉज आणि दुसरा म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज. आता हा जो आपल्याला दिला आहे ना, द लिटिल बॉय वॉन्ट्स टू नो, हा मेन क्लॉज आहे या ठिकाणी. म्हणजे त्याचा अर्थ पूर्ण होतोय, मुलाला जाणून घ्यायचं होतं. आणि त्याच्या पुढचं जे वाक्य आपण व्हायने लिहिणार आहोत, व्हाय वूड शूड स्विम, हे जे वाक्य आहे ते सबऑर्डिनेट क्लॉज आहे. किती का लाकूड पाण्यावर तरंगतं, हे सबऑर्डिनेट क्लॉज या ठिकाणी आहे. तर असं एक आपल्याला पुढे अभ्यासायला आहेतच आहे, पण थोडीशी कल्पना मी या ठिकाणी तुम्हाला दिली. तर अशा पद्धतीने ही ॲक्टिव्हिटी आपल्याला इथे सोडवायची आहे. आता प्रश्न क्रमांक 5. कंप्लीट द फॉलोइंग ब्लँक्स फ्रॉम द पोएम. पुन्हा आपल्याला त्याच्याकरता आपण जेव्हा कविता वाचतो तेव्हा या सगळ्या गोष्टी आपल्याला नीट लक्षात ठेवायच्या असतात. इथे दोन वेब आपल्याला दिलेले आहेत. एका वेबमध्ये ते सांगतात आपल्याला की वर्ड्स फ्रॉम द पोएम रिलेटेड टू इन्व्हायरमेंट. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, येथे या प्रश्नामध्ये आपल्याला कवितेतील काही शब्द शोधायचे आहेत. ते शब्द पर्यावरणाशी संबंधित असले पाहिजेत असे शब्द आपल्याला शोधून लिहायचे आहेत. येथे आपल्याला एक शब्द त्यांनी त्या वेबमध्ये दिलेला आहे, तो म्हणजे विंड. तसे शब्द आपल्याला कवितेतून शोधून लिहायचे आहेत. तर या ठिकाणी आपण ते शब्द बघू शकतो की स्टार्स, सेकंड स्टॅन्झामध्ये थर्ड लाईन ही स्टार्स आलेली आहे. तर हे पर्यावरणात आढळणारा, पर्यावरणाशी संबंधित असा शब्द हा आलेला आहे. त्यानंतर क्लाउड्स शब्द आलेला आहे, स्काय आलेला आहे, सन, हिल्स, फ्लावर्स हे शब्द या ठिकाणी आलेले आपल्याला दिसतात. त्यानंतर खालच्या स्टांझामध्ये लास्ट अगदी या पेजवरच्या लास्ट स्टांझामध्ये सेकंड लाईनमध्ये स्टोन हा शब्द देखील या ठिकाणी आलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच काय, तर स्टार्स, क्लाउड्स, फ्लॉवर्स, स्टोन, स्काय, विंड, हिल, सन हे शब्द आपल्याला पर्यावरणाशी संबंधित आहेत हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं आणि ते आपल्याला या ठिकाणी ॲक्टिव्हिटीमध्ये लिहायचे असतात. साधारणत 2 मार्कांसाठी ही एक ॲक्टिव्हिटी आपल्याला परीक्षेमध्ये विचारली जाते. वरील ॲक्टिव्हिटी देखील 2 मार्कांना परीक्षेमध्ये विचारली जाते. त्याचप्रमाणे दुसरं वेब या ठिकाणी आपल्याला दिलं आहे की वर्ड्स फ्रॉम द पोएम रिलेटेड टू ॲनिमल्स, फ्रूट्स अँड इन्सेक्ट्स. तर प्राण्यांशी, फळांशी आणि इन्सेक्ट्सशी संबंधित
काही शब्द या कवितेमध्ये आलेले आहेत आणि ते शब्द तुम्हाला शोधून या ठिकाणी लिहायचे आहेत. एक शब्द त्यांनी आपल्याला लिहून दिला आहे, स्पायडर. स्पायडर हा शब्द आपल्याला कवितेतून त्यांनी घेतलेला आहे आणि तो आपल्याला या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. मग आता असे शब्द आपल्याला कवितेतून निवडायचे आहेत. एक शब्द पहिला आहे फिश बघा. त्यानंतर सीड आहे, ॲपल कोअर आहे, फ्लाईज आहे, स्टिंग आहे, बीज आहे. तर अशा प्रकारे हे शब्द आपल्याला या ठिकाणी आहेत की हे शब्द जनरली प्राण्यांशी संबंधित, फळांशी संबंधित आणि कीटकांशी संबंधित हे शब्द आहेत. ते शब्द या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहेत. प्रश्न क्रमांक 6. Imagine a senior student from your school has won a national level quiz contest. Frame 8 to 10 interview questions that you would ask when you interview him or her at the school assembly about the achievement. बघा, येथे रायटिंग स्किल वर आधारित ही ॲक्टिव्हिटी आहे. तुमच्या शाळेतील एक वरिष्ठ विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी राष्ट्रीय पातळीवर झालेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत विजयी झाले आहेत अशी तुम्हाला कल्पना करायची आहे. शाळेतील सभागृहात मुलाखत घेताना त्याच्या किंवा तिच्या कामगिरीबद्दल विचारण्यासाठी 8 ते 10 प्रश्न तुम्हाला तयार करायचे आहेत. 5 मार्कांकरता अशा प्रकारची रायटिंग स्किल ही आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये येऊ शकते. थोडक्यात विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, या ठिकाणी तुमचा जो प्रश्न तुम्हाला विचारले जातात का, प्रश्न तुम्हाला विचारता येतात का, त्या प्रश्नांचा अर्थ तुम्हाला कळतो का, प्रश्न कसे तयार केले जातात. तुम्हाला माहीत आहे की प्रश्नाचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे WH टाईप क्वेश्चन आणि दुसरा म्हणजे व्हर्बल क्वेश्चन. WH क्वेश्चनचं उत्तर हे आपल्याला सविस्तर द्यायचं असतं, पूर्ण वाक्यात उत्तर द्यायचं असतं. तर दुसरा जो प्रश्न असतो व्हर्बल क्वेश्चन, त्याचे उत्तर आपल्याला येस नो टाईप द्यायचे असते. तर WH क्वेश्चनमध्ये आपण प्रश्नाची सुरुवात ही व्हॉट, व्हेअर, व्हेन, व्हाय, विच, हुज, हुम, हाऊ ह्या प्रश्नार्थक सर्वनामांनी आपण करत असतो. तर व्हर्बल प्रश्नाची सुरुवात आपण ॲम, इज, आर, वॉज, वेअर, कॅन, कुड, शुड, would, may, might, must, have, has, had, do, did, done, do, does, did यांनी आपण करत असतो. तर आपल्याला या पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर तुम्हाला ते 8 ते 10 प्रश्न तयार करायचे आहेत. बघा, तुम्ही ते प्रश्न कसे तयार करू शकतात. हाऊ डिड यू फील आफ्टर विनिंग द कॉम्पिटिशन? हाऊ डिड यू प्रिपेअर फॉर द कॉम्पिटिशन? हू हॅज इन्स्पायर्ड यू टू टेक पार्ट इन सच क्विज कॉन्टेस्ट? व्हॉट वेअर द रिॲक्शन ऑफ युअर फॅमिली टू धिस अचिव्हमेंट? हू एल्स वुड यू गिव्ह क्रेडिट ऑफ युअर सक्सेस? How did you prepare for this quiz? What is your plan for the future? Who helped you to make your dream come true? What is the role of your school in your achievement? अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही त्या विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला विचारू शकतात. तर हा 5 मार्कांकरता रायटिंग स्किलवर आधारित हा प्रश्न या ठिकाणी असतो.
त्यानंतर आहे वर्ड चेन. कंप्लीट द वर्ड चेन. हा प्रश्न हमखास परीक्षेमध्ये पडत असतो. 2 मार्कांकरता हा प्रश्न पडत असतो. 9वी-10वीला या प्रश्नाचं स्वरूप थोडं वेगळं असतं, पण 8वीला मात्र अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लिहायचं असतं. इथे आपल्याला वर्ड चेन दिलेली आहे बघा. वर्ड चेन, कंप्लीट द वर्ड चेन म्हणजे शब्द साखळी पूर्ण करा. इथे आपल्याला काही शब्द दिलेले असतात बघा. एक्झाम्पल आपल्याला एक दिलेला आहे, इट. दुसरा शब्द दिलाय टायगर. तिसरा दिलाय रन. चौथा दिलाय नोज. पाचवा दिलाय इझी. या शब्दांचं थोडं निरीक्षण करा. काय लक्षात आलं तुमच्या निरीक्षण केल्यानंतर? तर असं लक्षात येतं की पहिलं जे अक्षर आहे इट, EAT, त्याचं शेवटचं अक्षर टी आहे आणि त्याच्यानंतरचा जो दुसरा शब्द आहे तो टी पासून सुरू झालेला आहे, टायगर. त्याचं शेवटचं अक्षर आर आहे. तिसरा जो शब्द आहे तो आहे रन, म्हणजे त्याचं सुरुवातीचं अक्षर हे आर ने सुरू झालेलं आहे, शेवट एन ने झालेला आहे. पुढच्या शब्दाचा नोज, सुरुवातीचं अक्षर एन ने सुरू झालं आहे, शेवटचा शब्द ई आहे आणि त्याच्या पुढील शब्द ई आहे म्हणजे इझी. म्हणजे काय लक्षात येतं की आधीच्या शब्दाचा जो शेवटचा शब्द आहे त्याच्याने पुढच्या शब्दाचा सुरुवातीचा शब्द असायला पाहिजे आणि त्या ठिकाणी तो अर्थपूर्ण शब्द तयार व्हायला पाहिजे, तरच त्याला मार्क मिळतात. जर तुम्ही अर्थपूर्ण शब्द जर तयार केला नाही तर त्याला तुम्हाला मार्क्स मिळणार नाही. 9वी-10वीला या ठिकाणी तुम्हाला वर्ड चेनमध्ये सांगितलं जातं की इथे ॲडजेक्टिव्ह लिहा. एक ॲडजेक्टिव्ह दिलं असतं आणि तसेच ॲडजेक्टिव्ह तुम्हाला ते वर्ड चेनमध्ये तयार करायचे असतात. नाऊन दिलेलं असतं, नाऊन तयार करा. व्हर्ब दिलेलं असतं, व्हर्ब करा. तर ते आपल्याला आलं पाहिजे. पण आता सध्या मात्र 8वीला तुम्हाला त्या ठिकाणी कोणतेही शब्द तुम्हाला वापरता येतील, पण तो शब्द मात्र तुमचा अर्थपूर्ण असला पाहिजे. सुरुवातीचा अक्षर आधीच्या शब्दाच्या शेवटच्या अक्षराने सुरू झालेलं असलं पाहिजे. बघा, पुढचा शब्द आहे स्काय. स्कायला आपल्याला शब्द दिलाय याक, कारण स्कायच्या शेवटी आलाय वाय आणि म्हणून वायने सुरू झालेला शब्द आपण घेतलाय याक. आता इथे आपल्याला के हा शेवटचा शब्द आहे आणि म्हणून आपल्याला पुढचा शब्द पण त्यांनी लिहून दिलाय के, तुमच्या सहज लक्षात येण्यासाठी. म्हणजे आपल्याला काय की के ने सुरू होणारा शब्द आपल्याला तयार करायचा आहे. मग असे अनेक शब्द आहेत के ने सुरू होणारे अर्थपूर्ण शब्द. काइंड, कीप, आपण काइंड घेणार, KIND. शेवटचे शब्द आहे डी, मग पुढचा शब्द आपला डी ने सुरू होणारा शब्द आपण घेणार आहोत डिअर. आर येते शेवटी, त्याच्या पुढचा आर ने सुरू होणारा शब्द आपण घेणार आहे रिपेअर. तर अशा प्रकारे आपल्याला ते शब्द साखळी आपल्याला पूर्ण करायची आहे. क्लाउड, शेवटचं अक्षर डी आहे. पुढचा शब्द आपण करणार आहे डक, डी ने सुरू झालेला आहे, शेवटी के आला म्हणजे पुढचं अक्षर आपलं के ने सुरू होणार आहे. किंग घेतला आपण शब्द, शेवटचा शब्द आला जी. पुढचा शब्द घेतला आपण गन, GUN, जी ने आला. शेवटचा शब्द एन आला, तो आपण घेणार आहोत एन ने सुरू होणारा शब्द नॉटी, NAUGHTY. अशा पद्धतीने आपल्याला उरलेली सगळी शब्द तयार करायची आहे. बघा, तिसरा शब्द आहे विण, त्याला आपल्याला दिलेला आहे डी ने सुरू होणारा शब्द म्हणजे डीप. पी आला प्रे, वाय आलेला आहे यॉन म्हणजे जांभई. चौथं उदाहरण आहे स्टार. आर आहे, आर दिलेला आहे, आर म्हणजे रेशन. पुढचा आहे नेशन, पुढचा आहे नट. पुढचा शब्द दिला आहे व्हाय, त्याला दिलेला आहे येल, लव आणि इगर. तर अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं पूर्ण करून
लिहायचं आहे. तेव्हा विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला हे सर्व समजलेलं असेलच. एकदा शांत चित्ताने कविता वाचायची, ॲक्टिव्हिटी वाचायची आणि आपल्या वर्गपाठाच्या वहीमध्ये ती लिहायची आहे. तेव्हा पुढच्या तासिकेमध्ये आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.